ती कोरफड असते ना, जी लोक कुंडीत लावतात ती खायची. पण काळजीने आमच्या देशमुख मॅडम गुडघ्यासाठी कोरफड घेतली. गुडघे राहिले बाजूला, बिचारा पोटदुखीनेच परेशान झाल्या. नमस्कार मंडळी, आज मी आली आहे जीवन ऊर्जामध्ये, जिथे गुडघ्याची गादी बनते. गुडघ्याच्या त्रासात अनेक जण कोरफड खातात. अच्छा, कोरफड ही अमृत, पण खाताना चुकलात तर ती बनते विष. जीवन ऊर्जेत हेच सांगता? नाही, जीवन ऊर्जात गुडघ्याची गादी बनते. ओके. गादी म्हणजे नी कार्टिलेज. आपण गुडघ्याच्या गादीवर म्हणजेच नी कार्टिलेजवर काम करतो. त्याने काय होतं? ते सांगतो, पण आधी कोरफडीचं बघा. कोरफड तोडल्यानंतर त्यातून पिवळा चीक निघतो, ज्याने पोट दुखतं. म्हणून कोरफड तोडल्यावर 15 मिनिटं पाण्यात ठेवा, पिवळा चीक निघून जाईल. अच्छा. मग 2 चमचे कोरफड मधला रस घ्या, एक आवळा घ्या, आल्याचा एक छोटा तुकडा घ्या, मिक्सर मध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून सगळं एकत्र करा आणि सकाळी उपाशीपोटी प्या. मग गुडघा ठणठणीत? हो, गुडघेदुखीची सुरुवात असेल तर याने नक्कीच फायदा होईल. पण जर गुडघ्याची गादी झिजली असेल तर ऑपरेशन? नाही, अशा वेळेस जीवन ऊर्जामध्ये यायचं. आम्ही त्याच पॉइंटला घेऊन गुडघ्यांवर काम करतो. नाईस. त्यामुळे तर 16 वर्षात 30,000 पेशंट झालेत आणि सक्सेस रेट आहे 92% वर. गॉट इट. हा घरगुती उपाय तुम्ही करून बघाच, पण तरी फायदा होत नसेल तर एकदा जीवन ऊर्जात या. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि खरा बदल सुद्धा जाणवेल. किमया जीवन ऊर्जेची गुडघ्यांसाठी गरजेची.